माझा नमस्कार आणि माझा नमस्कार. माझं नाव सुनील अनुपर मोगले आहे. मी नागपूरलाच राहतो. नागपूरलाच राहतो. माझी बाकी येथे 0.20 एवढी जमीन आहे. बाकी जागेला लागून आहे. 1982 साली ही जागा घेण्यात आली. ही जागा तिथे येणाऱ्या म्हणजे बाकी इथे ऊस भरतो त्या ऊसच्या वेळेस तिथे येणाऱ्या भावी भक्तांसाठी तिथे सोय व्हावी, इलेक्ट्रिक, पाणी, राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही तिथे संस्था ताज आश्रम सेवा समिती बाकी या नावाची संस्था निर्माण केलेली आहे. ती संस्था चॅरिटीमध्ये आम्ही नमूद केलेली आहे आणि त्याचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पण आहे. 1982 साली घेतलेल्या जागेमध्ये आम्ही 4दा मोजणी केलेली आहे. 1996 मध्ये, 2013 मध्ये, 2023 मध्ये आणि आता ही मोजणी करता पुन्हा आम्ही टाकलेली आहे. हर मोजणीच्या वेळेस तिथे जागेमध्ये तफावत आढळून येत आहे आणि क्रमामध्ये सुद्धा तफावत आढळून येत आहे. तेथील राजकीय तेथील जे ठहाके प्रभाकर ठहाके आणि त्याचे कुटुंबीय जे लोक आहेत हे तेथील मोजणीच्या वेळेस तिथं हस्तक्षेप करतात आणि हस्तक्षेप करून हर वेळेस कप्रत आणि तिथे मोजणीमध्ये जी सीट तयार होती त्या सीटवर आणि कप्रतमध्ये दोन्हीमध्ये खूप तफावत आढळून येत आहे. वारंवार आम्ही याच्या विरुद्ध भूमिलेख ऑफिस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर आम्ही अपर आयुक्त महसूल मंत्र्यांपर्यंत सुद्धा गेलेलो आहे. परंतु आजपर्यंत आम्हाला तिथे कोणत्याही प्रकारची दाद मिळालेली नाही आहे. तुम्ही कोणाकडनं शेतजमीन घेतली, कधी आणि त्यावेळी? ही जागा 1982 साली विकत घेतलेली होती. ती जागा बागडे म्हणून एक गोष्ट होती त्यांच्याकडून विकत घेतलेली आहे. त्यावेळेस त्याच्यात 0.20 साली जागा तेव्हा विकत घेण्यात आलेली होती. पण त्यानंतर त्यावेळेस ती जागा आम्ही 1996 मध्ये मोजून घेतली. तर त्यावेळेस ती जागा आमची 0.20 जागा पूर्ण भरत होती. हे तुमचा आरोप कोणावर आहे? काय तुमचं मत आहे की जमीन हडपण्यात येत आहे असे प्रकार तिथे तुमचंच नाही इतर काही 25-26 लोकांची आलेले आहेत? थेट आरोप कोणावर आहे? आमचा थेट आरोप बाकी दरबारचे अध्यक्ष जे आहेत प्रभाकर ठाके आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर आहे. या लोकांना तिथल्या राजकीय पुढाऱ्यांचा आणि ज्याच्याकडून आम्ही जागा घेतली या लोकांचे सहकार्य असल्यामुळे ते तिथल्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्रास देत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तिथे गावातील सरपंच असल्यामुळे त्यांना संपूर्णपणे तिथली जी माहिती आहे सर्व माहिती त्यांना इथून मिळते. म्हणजे सरकारी माहिती ती या जागेबद्दल संपूर्ण माहिती त्यांना मिळते आणि हे लोक वारंवार तिथला म्हणजे मोजणी करतात आणि मोजणी करून एक व्यक्तीला टार्गेट करून तिथल्या शेतकऱ्यांचा प्रयत्न करतात. मोजणी जरी एकदाच होते, ऑपरेशन घेतला जातात, त्यानुसार मोजणी केल्या जात आहे. पण वारंवार मोजणी होत नाही. मग मोजणी झाल्यानंतर ती हत्या कायम करून तुम्ही ती शेतजमीन आपल्या ताब्यात घेतली होती का? सर, आपण 1996 मध्ये जी मोजणी केली होती त्या मोजणीमध्ये आपण जे कंपाऊंड केलेलं होतं ते तारेचं कंपाऊंड त्यांनी आमच्या तिथे अस्तित्वात नसताना ते मोडून काढलेलं कंपाऊंड पूर्ण दुरुस्त केलं त्यांनी. त्यानंतर 2013 मध्ये आम्ही पुन्हा मोजणी केली. त्यावेळेस पोलीस बंदोबस्त पासून घेतलेलं होतं. त्यावेळेस आम्ही तिथे कंपाऊंड केलं आणि काहीतरी 2 लोक जागा आम्ही वैवाडीसाठी सोडलेली होती. तर त्यांनी त्याचा फायदा होतो जसं मोजणी आम्ही घेतलेली त्याची कप्रत बनते त्या कप्रतमध्ये आणि पुन्हा म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं छेडछाड केली त्याच्यावर बरोबर की त्याच्याला आम्ही तिथे कमी करण्यात आली आमची कारण त्याप्रमाणे अक्षर बनवण्यात आलं कप्रत बनवण्यात आली. आणि कप्रत बनवण्याच्या आधी जेव्हा तुमची मोजणी होते तेव्हा जागा बरोबर सर होतं काय आहे की प्रत्येकदा जेव्हाही मोजणी होते जेव्हाही मोजणी होते त्यावेळेस जागा तिथेही कमी भरवल्या जाते. वारंवार असा आता सरांनी जसं म्हटलं की बा मोजणी एकचदा होते पण आम्हाला जेव्हा जेव्हा कमी जागा आढळते त्यावेळेस आम्ही वारंवार मोजणी करतो. असा 4दा झालेला आहे आणि